म्हणजे नक्की काय? तर प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे आयुष्यभराची साथ. पण ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो त्याच व्यक्तीवर आपल्या मृत्यूचा कट रचल्याचा आरोप झाला तर? एका तरुणाने आयुष्यभराची स्वप्न पाहिली, लग्नाची तयारी केली, पण त्याला कल्पनाही नव्हती की जिच्यासोबत तो 7 जन्म काढायची स्वप्न पाहत होता तिनेच त्याच्या आयुष्य संपवण्याचा कट रचलाय. आज आपण जाणून घेणार आहोत केतन अगरवाल हत्याकांडाची संपूर्ण कहाणी. नेमकं काय घडलं, पोलिसांच्या तपासात काय समोर आलं आणि या घटनेने संपूर्ण देशाला एवढा धक्का का बसलाय. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. केतन अगरवाल हा एक सामान्य व्यावसायिक तरुण होता. त्याच्या कुटुंबानुसार त्याचा साखरपुडा सिया गोयल सोबत झाला होता आणि दोघेही लवकरच लग्न सुद्धा करणार होते. 18 जून 2026 पुण्याजवळचा ऐतिहासिक लोहगड किल्ला. सिया गोयलचा वाढदिवस असल्यामुळे केतन अगरवाल तिला फिरायला घेऊन गेला होता. पण थोड्याच वेळात केतन पाय घसरून दरीत कोसळल्याची बातमी समोर आली. सुरुवातीला सियाने पोलिसांना सांगितलं की फोटो काढताना केतनचा पाय घसरला आणि तो दरीत पडला. म्हणजे आधी हा फक्त एक दुर्दैवी अपघात वाटत होता. पण केतनच्या कुटुंबियांनी आणखीन तपासणीची मागणी केली. त्यांच्या मते केतनला ट्रेकिंगचा अनुभव होता आणि एवढ्या सहज पाय दरीत घसरेल यावर त्यांचा काही विश्वास बसत नव्हता. आणि इथून सुरू झाला या प्रकरणाचा खरा तपास. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुरावे तपासायला सुरुवात केली. आणि तपासादरम्यान चेतन चौधरी हे नाव समोर आलं. पोलिसांचा आरोप आहे की सिया गोयल आणि चेतन चौधरी एकमेकांच्या संपर्कात होते आणि या संपूर्ण घटनेत या दोघांचा सहभाग आहे. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली. तपासादरम्यान दोघांनी एकमेकांवरच आरोप करायला सुरुवात केली. सियाचा दावा आहे की चेतनने तिला भाग पाडलं, तर चेतनचा दावा आहे की संपूर्ण कट हा सियाचाच होता. या परस्पर विरोधी दाव्यांची पडताळणी आता पोलीस करतायत. पण या प्रकरणात सर्वात वेदनादायक गोष्ट कोणती? केतनचा मृत्यू की सियाने केलेला विश्वासघात? सियाने केवळ केतनचा खून केला नाहीये तर विश्वासाचाही खून केलाय. विश्वास जो कोणत्याही नात्याचा पाया असतो. प्रेम असो किंवा कोणतंही नातं, ते विश्वासावरच उभं असतं. एखादं नातं जर टिकत नसेल तर ते संपवण्याचे कायदेशीर आणि म्युच्युअल मार्ग असतात. मतभेद असू शकतात, ब्रेकअप होऊ शकतं, अगदी लग्नही मोडू शकतं, पण हिंसा हे कधीच उत्तर नसू शकतं. केतन अगरवाल आता या जगात नाही. आता त्याचं कुटुंब एका उत्तराच्या प्रतीक्षेत आहे, न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. तुम्ही कल्पना करा, एखाद्या व्यक्तीला तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य देण्याचा निर्णय घेता. आई वडिलांना सांगता की आता हीच माझी जीवनसाथी आहे. घरात लग्नाच्या तयारीलाही सुरुवात होते. पण काहीच महिन्यांनंतर त्याच घरात अंत्यसंस्काराची शांतता असते. एका आईचा मुलगा जातो. एका वडिलांच्या डोळ्यांसमोर त्यांची सगळी स्वप्न संपतात. आणि म्हणूनच मी म्हटलं की हा फक्त एका व्यक्तीचा खून नाहीये तर विश्वासाचाही खून आहे. हा खटला प्रत्येकाला एक प्रश्न विचारायला भाग पाडतोय की आपण विश्वास ठेवतो तो नक्की कोणावर ठेवतो आणि कोणावर विश्वास ठेवणं ही चूक आहे का? पण आपण हेही लक्षात ठेवायला पाहिजे की एका गुन्ह्यामुळे प्रत्येक नातं संशयाने बघायला नाही पाहिजे. विश्वास ठेवणं थांबवायचं नाही, पण नात्यात प्रामाणिकपणा, स्पष्ट संवाद आणि आदर यांना सर्वात जास्ती महत्त्व द्यायचं. कारण नातं संपवण्याचे अनेक मार्ग असतात, पण हिंसा हा एक मार्ग कधीच नसू शकतो. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.